Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve practice set 30 based on standard 6 subject math chapter number 12 percentage. So, let's get started. Practice set 30. तर प्रॅक्टिस सेट 30 मधील क्वेश्चन नंबर 1 to 3 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आज आपण क्वेश्चन नंबर 4 to 6 अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 4. सोहम रिसीव 40 messages on his birthday. Of these 90% were birthday greetings. How many other messages did he get besides the greetings? सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? तर सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे X मेसेजेस आले असे मानू. सपोज सोहम रिसीव X messages for birthday greetings. या ठिकाणी आपण सोहमला बर्थडे निमित्त आलेले मेसेजेस जे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे आहेत ते आपण X मेसेजेस आहेत असे आपण मानलेलं आहे. तर 40 पैकी जर X मेसेजेस असतील तर 100 पैकी 90, कारण इथे 90% आहेत. पर्सेंटेज मीन्स 90 अपॉन 100. तर X अपॉन 40 इज इक्वल टू 90 अपॉन 100. आता इथे आपल्याला समीकरणाची उकल म्हणजे किंमत काढायची आहे, त्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला 40ने गुणावं लागेल. तर X अपॉन 40 इंटू 40 इज इक्वल टू 90 अपॉन 100 इंटू 40. 40 आपण कट केलेले आहेत. 0 कट केला, इथला एक 0 कट केलेला आहे, इथला 0 कट केलेला आहे, इथला एक 0 कट केलेला आहे, खाली 1 शिल्लक राहिलेले आहे. तर X इज इक्वल टू 9 इंटू 4 36. 9 इंटू 4 36. म्हणजेच जे सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जे मेसेजेस आहेत ते आहेत 36. आता आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले हे आपल्याला काढायचे आहेत. म्हणजेच अदर मेसेजेस आपल्याला इथे काढायचे आहेत. अदर मेसेजेस इज इक्वल टू, आता एकूण मेसेजेस आहेत 40, यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते 36. 40 मधून आपण 36 मायनस केले तर उत्तर आलेलं आहे 4. म्हणजे जे अदर मेसेजेस आहेत ते आहेत 4. म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्त आलेले जे इतर मेसेजेस आहेत ते आहेत 4. तर उत्तर लिहूया आपण. सोहम रिसीव received 4 other messages besides the greeting. तर सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्त 4 मेसेज आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5. ऑफ द 5,675 people in a village, 5,448 are literate. What is the percentage of literacy in the village? तर एका गावातील 5,675 लोकांपैकी 5,448 लोक साक्षर आहेत. लिटरेट म्हणजे साक्षर आहेत. तर गावाची साक्षरता किती? आता इथे आपल्या गावाची साक्षरता काढायची आहे. तर गावाची जी साक्षरता आहे ती A% आहे असे आपण मानू. लेट द लिटरेसी percentage
of the village be X. तर इथे आपण गावाची साक्षरता X पर्सेंटेज अशी मानलेली आहे. देन X upon 100 is equal to 5448 upon 5675. म्हणजेच 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत. तर इथे आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहेत. एक्स पर्सेंट म्हणजेच X upon 100. आता इथे आपल्या समीकरणाची उकल काढायची आहे. त्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजूला हे जे 100 डिवाइड आहे ते आपण मल्टिप्लाय करणार आहोत. X upon 100 into 100 is equal to 5448 upon 5675 into 100. इथे प्रथम आपण हे जे 100 आहे ते कट केलेले आहेत. आता इथे पहा 5 युनिट प्लेसला आहेत आणि ते 0 म्हणजे 5 ने भाग लागेल. तर 5 एके 5, 5 एके 5, उरला 1, वरून घेतले 7, 5 त्रिक 15, उरले 2, 5 5 25, 5 दुणे 10, 5 0 0, पुन्हा 5 आणि ते 0, पुन्हा 5चा भाग लागेल. 5 दुणे 10, उरला 1, वरून घेतले 3, 5 दुणे 10, उरले 3, वरून घेतले 5, 5 7 35, 5 चौक 20. आता इथे 227 शिल्लक राहिलेले आहेत. इथे 5448 आहेत. तर लक्षात करा खाली जी संख्या असते ती शक्यतो तिने वरच्या संख्येला भाग लागतो. तर इथे आपण रफमध्ये भाग लावून पाहूया. 5448 ला 227 ने भाग लावून पाहूया. त्यासाठी तुम्हाला 227 चा टेबल येणे महत्त्वाचं आहे. आपण तयार करूया. 454, 227 दुणे 454 आपण भाग लावूया. 4 3 4 0, 14 2 5 गेले 9, 4 2 4 गेले 0, वरून घेतले 8. आता इथे 227 ॲड करूया आपण. 1 1 8 6, पुन्हा 227 ॲड करूया. 8 0 908, 1 2 3 4, 4चा भाग लागलेला आहे 908. बाकी 0 आले म्हणजे भाग लागलेला आहे 24. 227 एके 227, 227 5448 ला भाग लावून उत्तर येतो 24. तर X बरोबर 24 गुणिले 4, उत्तर आलेलं आहे 24 चौक 96. तर X बरोबर 96 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच गावाची जी साक्षरता आहे ती आहे 96%. उत्तर लिहून घेऊया. द literacy of the village is 96%. गावाची जी साक्षरता आहे ती आहे 96%. क्वेश्चन नंबर 6. In the elections 1080 of the 1200 women in Zambulgaon cast their vote, while 1360 of the 1700 in Wadgaon cast theirs. In which village did a greater proportion of women cast their votes? तर एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी मतदान केले. तर वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले. तर कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? तर प्रथम आपल्याला या प्रत्येक गावातील महिलांनी जी मतदान केलेली टक्केवारी आहे ती प्रथम आपल्याला काढावी लागेल. तर प्रथम आपण जांभूळ गावातील टक्केवारी काढूया. तर जांभूळ गावातील 1% महिलांनी मतदान केले असे मानू. लेट X% of the women from Zambulgaon village cast their votes. Then X% means X upon 100
इज इक्वल टू, तर जांभूळ गावातील 1200 पैकी 1080 महिला आहेत, तर 1080 अपॉन 1200, तर 1200 पैकी 1080 महिलांनी मतदान केलेले आहे. तर भाग लावूया आपण. आता समीकरणाची उकल करायची आहे, त्यामुळे जे 100 भागिले आहेत ते आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणणार आहोत, म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. x/100 इंटू 100 इज इक्वल टू 1080 अपॉन 1200 इंटू 100. 100 कट केलेले आहेत, तर भाग लावूया आपण. 0 0 2 0 आहेत, तिथे 2 0 कट केलेले आहेत. 12 1 12, 12 9 108, 0 0. x इक्वल टू 90. x इक्वल टू 90 हेअर. आता पाहिजे x बरोबर 90, म्हणजेच जांभूळ गावातील एकूण 90% महिलांनी मतदान केलेले आहे. आता आपण वडगावातील महिलांचे मतदान 20% केले असे आपण मानू, किंवा वाईट, आता इथे आपण x घेतले आहे ते y% घेऊया आपण. लेट y% ऑफ द वुमेन फ्रॉम वडगाव village cast their votes, then y% means y upon 100 is equal to 1700 पैकी 1360, 1700 पैकी 1360. तर y ची किंमत काढायची आहे, तर आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला 100 ने गुणूया. बरोबर 1360 अपॉन 1700. पण 100 कट केलेले आहेत, 0 0 कट केलेले आहेत इथे सुद्धा. 17 ने भाग लावूया. 17 1 17, 17 8 136, 0 0. उत्तर आलेलं आहे y इज इक्वल टू 80. आता इथे पाहू शकता x बरोबर 90 आणि y बरोबर 80, म्हणजेच x ची किंमत y पेक्षा जास्त आहे. हिअर x इज ग्रेटर दॅन y. हिअर x इज ग्रेटर दॅन y, म्हणजेच जांभूळ गावातील महिलांनी जास्त प्रमाणात मतदान केलेले आहे. द वुमन फ्रॉम जांभूळगाव, द वुमन फ्रॉम जांभूळ विलेज कास्ट a greater proportion of votes. तर जांभूळ गावातील महिलांनी जास्त प्रमाणात मतदान केलेले आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 30 मधील क्वेश्चन नंबर 4, 5 and 6 अभ्यासलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.